मानगाव टीम आपला 12th मन आपण या ठिकाणी पाठवा. मानगाव टीम जर मॅच चालू झाल्यानंतर 12th मन आपला आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला देखील. त्यामुळे आपला 12th मन या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. पहा मानगाव टीमला विकी मोरे मुंबई पोलिसांनी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले त्यांच्याकडून. मानगाव टीम आपल्याला विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये आपले 11 खेळाडू असतील फक्त. त्याच्या व्यतिरिक्त एकही खेळाडू नसेल. आयोजक स्वतः त्या टीममध्ये तर आपणच त्यांना सांगा आता. चला बाकीच्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन जरी बसलेत तरी काही हरकत नाही आहे. मॅचला सुरुवात केली जाईल. कमेंट्री बॉक्समध्ये असेल संदीप बोराडे. आपल्याला विनंती की बाउंड्री लाईनच्या इथून थोडं बाजूला व्हा आपण किंवा व्यासपीठावरती येऊन बसा. बाउंड्री लाईनच्या इथून बाजूला व्हा. खेळाडू कक्षाच्या इथून आपण व्यासपीठावरती आपल्याला विनंती आहे. समोरची जागा थोडी खाली रिकामी करा. मानगाव टीम चला यावरती. पहिला बॉल सलमान. पहिल्याच बॉलवरती सन्मान पाहायला मिळतोय. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय मानगाव टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी भिसेगाव टीम पाहायला मिळते. सलमानचा नेक्स्ट बॉल. एक चांगली सुरुवात मानगाव टीम कडून सन्मानपूर्वक पहिल्या बॉलवरती पाहायला मिळत होती. सलामीची जोडी आपण पाहतोय कैलास आणि त्याच्या समवेत राहुल पाहायला मिळत होता. परंतु सलमानच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना पहिला बॉलवरती डॉटची संगता त्याने जरूर केली होती. तदनंतर मात्र धावसंख्येचा श्री गणेशा या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. तो मानगाव टीमच्या धावफलकावरती गतवर्षी याच मैदानावरती या बॅटरने फार चांगला खेळ जरूर दाखवला होता कैलास. परंतु इथे आता राहुल फसले गेलेत. झटका क्रमांक 1 तिसऱ्या बॉलवरती धोक्याची घंटा वाजली. सलमान आपण पाहतोय.
सलमान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विकेटचं जरूर पतन केलंय. पहिला धक्का जरूर दिलाय मानगाव टीमला. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आपण पाहतोय फलंदाज निलेश. मैदान मानगाव टीमसाठी नवीन नाहीये, जिथे मात्र त्यांना ही स्पर्धा करत असताना अगदी फार मोठा अनुभव आहे. गेल्या 2 पर्वांचा तो अनुभव मानगाव टीमच्या पाठीशी जरूर आहे. आणि यावेळी मात्र झटका जरूर लागला होता, परंतु इथे कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आल्या निलेशने मात्र मैदानात चौकार लगावलाय. चांगली सुरुवात निलेशच्या बॅटमधून. जरूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका सावध पावित्र्याचा खेळण्यासाठी सज्ज झाले होते. सरळरित्या बॉल मात्र किपरच्या हातात जरूर पाहायला मिळाला आहे. पंचांकडे आशाभूल नजरेने पाहत होते, परंतु सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी सलमानची पाहायला मिळते. 5 बॉलची विकी, 1 विकेटचं नुकसान आणि 5 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. A1 जोडी चषक अर्थातच सुधाकर भाऊ गारे आणि आदरणीय जगदीशभाई देशमुख यांच्या नावाची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. चांगला फटका आहे. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो मात्र वन बाउन्स चौका. पाहायला गेलं तर 5 बॉलमध्ये 5 धावा होत्या मानगाव टीमच्या धावफलकावरती. एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे हाताळलं गेलं सलमान कडून आणि एक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर मैदानात पाहायला मिळाला. परंतु त्याच्यावरती शेवटच्या बॉलवरती जो चौकार आलाय निलेशच्या बॅटमधून तो लाजवाब होता. संघाला एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर आहे, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर या दरम्यान जयशंकर श्री 11 चांदे आणि त्याचबरोबर जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा या 2 टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवावी. आपल्याला विनंती. मिथून गोलंदाजी मार्कवर. सागर 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 गोलंदाजी मार्कवर. सांघिक कोट्यातला हे दुसरं स्पेल हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. अगदी सलमानच्या गोलंदाजीवर एक इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळालाय, परंतु इथे मानगाव टीम आहे. मी म्हटलं गेलं की कैलास मैदानावरती आहेत, अजूनही ती संधी निर्माण करावी लागेल. चांगला फटका, अगदी बॉलला दिशा दिली, डिफाईन जागा बनवली, फटका खेळला, कैलासच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
चांगला फटका, गॅपचं सिलेक्शन फार चांगलं पाहायला मिळतंय. मादक सौंदर्य क्रिकेट मधलं कैलासच्या बॅटमधून जरूर पाहिलंय. थर्डमॅन रिझन मधून बॉलला ट्रॅव्हल केलं, इथे आलाय चौकार. या बॉलवरती कैलासच्या बॅटमधून जर चौकार आला आणि आजच्या रजनीमधली चौकार हॅट्रिक जर कंप्लीट केली कैलासने, तर त्याच्यासाठी मात्र रुपेशजी क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे चौकार येणं अपेक्षित आहे. हा चांगला बॉल, अगदी सागरने एक अचूकता मैदानात जाणली. तदनंतर गोलंदाजी जरूर केल्या. थोडा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न बॉलला यशस्वी केला त्याने आणि या ठिकाणी मात्र डॉटची सांगता जरूर झाली आहे. सावध पावित्र्याचा खेळ कैलासच्या बॅटमधून जरूर आपण अनुभवतो. इथे एकेरी धावफलकावरती लागली जाते. टोटल अद्यापपर्यंत पोहोचले ती मात्र 18 आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं दुसरं स्पेल जरूर पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके आणि याच्यामध्ये तुम्ही विचार करायला गेला तर इथे धावा येणं अपेक्षित असताना पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेल फार कमतरतेतल्या धावा आल्या, परंतु तदनंतर कैलास मैदानात थोडा हवी झाला. 2 चौकार लगत संघाची परिस्थिती एक चांगली करण्याचा प्रयत्न केलाय. नेक्स्ट बॉल सागर ऑन फायर. निलेशचा फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल. फंबल जरूर पाहायला मिळत होतं, परंतु एकाच धावेवरती दोनही बॅटर समाधान व्यक्त करताना जरूर दिसलेत आणि या एका धावेच्या मदतीने 19 धावा एका विकेटच्या नुकसानीअंती पाहायला मिळत आहेत. या दरम्यान संदीपजी काही वेळातच खरं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा घडवण्यात आली आहे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जनसामान्यांचा एक नेता म्हणून ज्या व्यक्तीकडे आदराने खरं तर कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके पाहतात, ते सर्वांचेच लाडके आदरणीय सुधाकरजी भाऊ गारे साहेब या मंचावरती काही थोड्याच वेळात येताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच मनीष फार चांगलं नेतृत्व खरं म्हणायला गेलं तर कर्जत खालापूरला लाभलेलं आहे. अर्थातच भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, अर्थातच सुधाकर भाऊ गारे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांची एक रॉयल दमदार एंट्री आज मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे. बॉल द्या मैदानात. दोन षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. कुणाल गोलंदाजी मार्कवर आहे. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. स्टेजच्या बाजूला जी रॅलिंग आहे त्या रॅलिंगच्या आजूबाजूला कोणी बाईक पार्क करू नका, विनंती आपणास. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय कुणालच्या माध्यमातून. जी परिस्थिती खरं म्हणायला गेलं तर सलमानने मैदानात आणली होती. पहिला डॉट बॉल फेकून या मॅचला त्याने सुरुवात जरूर केली होती. तशीच सुरुवात कुणालच्या गोलंदाजीवरती आपण अनुभवतोय. वाईडचा इशारा. अर्थातच ऑफिशियल फार निरीक्षणात्मक कामगिरी आहे. जे पी पॅनल जय पवार सर यांचं सगळं पॅनल मैदानात. वाईडचा इशारा, वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आहे.
हा चांगला बॉल. कुणालची गोलंदाजी सध्या तेच रफ्तार पाहायला मिळते, परंतु दुसरा बॉल जरा वाईट आला होता. अधिकृत 2 बॉल फेकलेत, 1 धाव त्याने खर्च जरूर केली आहे. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. गुल्डे स्पॉट वरती बॉल, इथे मात्र बॅटचा वापर योग्य केलाय. स्वीपरला बॉल रवाना होतोय, येतोय तो दर्जेदार चौकार. फटका खरं म्हणायला गेलं तर फसलाय, परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूखाली येत असताना मात्र इथे क्षेत्ररक्षण जरूर सजला, परंतु या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 32 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल 3rd ओव्हर, तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. फार चांगली मित्र म्हणायला मानगाव टीमने मैदानात एक चांगलं कमबॅक. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर मित्र म्हणेल तुटपुंजी धावा संख्या होती. तदनंतर दुसऱ्या षटकात सागरला जी फटकेबाजी झाली आहे, तब्बल 14 धावा सागरने खर्च केल्या. आणि आता कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या गोलंदाजीवरती 1 चौकार 2 वाईट जरूर आलेत. फटका सजवला जातोय, परंतु इथे फिल्डिंग चांगली होती. डॉट बॉलची संगता. 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते 32 या धावसंख्येवरती. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुवर्ण संधी पारितोषिकांची कैरात या ठिकाणी जरूर होती. आदरणीय जनार्दनजी गायकवाड यांच्याकडून हे पारितोषिक लागले जात आहे. मानगाव टीमच्या कोणत्याही बॅटरने चौकार किंवा षटकार हॅट्रिक जर टोकली तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज जरूर असेल त्यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 षटकार जो बॅटर मानगाव टीमचा टोकेल त्याच्यासाठी तब्बल जगन्नाथ पायगुडे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. मी वाट बघतो बॅटिंगसाठी बाबू घारे कधी येत आहेत. तुमचे 1000 माझे 200 वाढवतो त्याच्यात.
सलमान सांघिक कोट्यातलं चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय खांडपे एंड कडून. चांगला बॉल इथे डॉट जरूर आलाय. 32 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. मनगाव टीमला अस्तित्वाची चाहूल द्यावी लागेल मैदानावरती. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कमीत कमी 55च्या पुढचा स्कोर जर मैदानावरती आला तर बरंच काही होईल, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे झेल झालाय ड्रॉप. या 3 धावा येतील. काय मैदानाचा इतिहास घडत चाललाय. खरं म्हणायला गेलं तर हे मैदान प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्न घेऊन येतं. 365 दिवसांची वाट पाहावी लागते या मैदानावरती या ट्रॉफीसाठी. आणि इतिहास पहा, मी म्हटलं ना की बहुतांशी 99% तरी जितक्या स्पर्धा मी केल्या असतील 4 धावा मैदानावरती सहजासहजी धावून होत नाही, परंतु हा इतिहास सुद्धा या मैदानावरती पाहायला मिळाला. 4 झाल्या होत्या, आता आज 3 पण पाहायला मिळाल्यात. म्हणजे एकंदरीत तुम्ही विचार करायला गेला तर A1 जोडी चषकाची ही सगळ्यात मोठी करामत आहे. दोस्ती ग्रुपचं करावं तितकं कौतुक कमी आहे. चांगला फटका कैलासच्या बाटमधून येतोय. इथे पंबल पाहायला मिळतंय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे नेम चुकला. दादा नेमसाठी अर्जुनाला गुरु करावं लागतं. खरं म्हणायला गेलं तर हे सलमान कुठेतरी विसरलंय. कारण अगदी पाण्यात पाहून माशाचा डोळा भेदणारं व्यक्तिमत्व म्हणजे धुरंधर अर्जुन. परंतु यावेळी जर तुम्ही पाहायला गेला तर एक सोपा नेम होता सलमानसाठी. सहजरित्या परतीचा प्रवास करावा लागला असता कैलास यांना, परंतु बाल बचावलेत. आणि या ठिकाणी सुद्धा आल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 37 या आकड्यावरती. 37 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट आली होती 3ऱ्या बॉलवरती. तदनंतर फार मोठा संघर्ष भिसेगाव टीमला मैदानात करावं लागते विकेटसाठी. आणि एक चांगली बॅटिंग लाईन मनगाव टीमची पाहायला मिळते. चला या दरम्यान विनंती असेल श्री 11 जयशंकर सांदे आणि त्याचबरोबर जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या ठिकाणी यावं. मध्यंतरा टॉस केलं जाईल. अर्थातच हे नियम फार गरजेचे आहेत. पहिल्या रजनीपासून आपण नियम लावलेत. मध्यंतराला दोनही टीमचा टॉस केला जाईल याची प्रत्येकाने नोंद घ्या. जो कॅप्टन हजर असेल त्याला मात्र टॉस विन दिलं जाईल. जो गैरहजर असेल त्याला पेनल्टीचा सामना जरूर करावा लागेल. दोन्ही टीमने याची नोंद घ्या. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. सलमान आपण पाहतोय. हाई बॉल डॉट आलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल सलमानचा या षटकातला आपण पाहतोय. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. परतावं लागेल कैलासला. महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. कैलासच्या बॅटमधून 3 चौकार जरूर आपण पाहिले होते. एक एक्सपिरियन्स लेवलचा खेळ त्यांनी मैदानात जरूर दाखवलाय आणि तदनंतर संघाला एका चांगल्या परिस्थितीवरती नेण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र तिथेच धावा थांबल्यात. 37 या आकड्यावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटचं नुकसान. कम ऑन डीजे.
आउटसाइड द ऑस्ट्रम, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. चांगला बॉल यावेळी येतोय, जरूर आपण पाहतोय डॉटची सांगता केली जाते. निलेश याने जर बॅक टू बॅक 3 षटकार टोकले तर जगन्नाथ पायगुडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइस. वंजारवाडा टीम उपस्थित झाले. चांदई टीम चला आपण या. मध्यंतराला टॉस केला जाईल. फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने टोटल आता पुढे सरकतीये 39 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार करायला गेला, इनिंगचा विचार करायला गेला तर 4 बॉल शिल्लक आहेत. मानगाव टीमला आता संधी निर्माण करावी लागेल. मी म्हटलं होतं की दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकात कमतरता आली, परंतु चौथ्या षटकात सुद्धा त्या धावा रोखल्या गेल्यात. परंतु हे शेवटचं षटक आहे आणि त्यातही 4 बॉल आता शिल्लक आहेत. त्यामुळे मानगाव टीमला मोठी फटके मैदानावरती आणावे लागतील. एकीकडे निलेश बॅटर आणि त्याच्या समवेत नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. नवनाथ हवेत वार जरूर केलात, अगदी प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. बॉलवरची गती जिचा अनुभव घेणं फार गरजेचं असताना यावेळी बॅट मात्र अगोदरच फिरून मोकळे झाले. सरळ बॉल मात्र कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट अगदी आपण पाहतोय. चांगला फटका आहे, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय तो मात्र नवनाथच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत सिक्सर. जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 45 या आकड्यावरती. आता त्याचा आमचे दोस्ती ग्रुपचे सर्व शिलेदार पहा आज खरं म्हणायला गेलं तर चमकत आहेत आणि प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंगचे. पहिलं सत्र यावेळी आपण अनुभवतोय. बॅटिंग करताना मानगाव टीम. इथे फलंदाज होईल बाद. न्यू बॅटरला मैदानात आता मात्र टोटल मात्र तिथे स्थिरावली ती 45 आकड्यावरती.
विकी मोरे महाराष्ट्र पोलीस आहेत. सध्या जर विचार करायला गेला तर शेवटचा बॉल त्यांच्यासाठी सज्ज आहे. परंतु आज मात्र जसं मैदान पोलीस ट्रेनिंगचं गाजवलं जातं ना, तसं आज क्रिकेटचं मैदान. एक बॉल शिल्लक आहे विकी मोरेंसाठी आणि इथे 45 धावा धावफलकावरती आहेत. चला विकी मोरेसाठी या ठिकाणी पारितोषिक लागले. मच्छिंद्र आजरेंकडून जर या बॉलवरती षटकार आला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. क्या बात आहे. प्रेशर क्रिकेट जरूर मैदानात क्रिएट झालाय. कारण म्हणायला गेलं तर जबाबदारी मिथूनवरती जरूर आहे. परंतु शेवटचा बॉल असताना या ठिकाणी आपण पाहतोय धावा कितपत येतील. षटकार आला तर धावा मला वाटतंय अगदी देणगीचा आकडा 51 आकडा जरूर तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल. परंतु तिथेच जर धावा रोखल्या तर या धावा मात्र 45 या आकड्यावरतीच पाहायला मिळतील. शांततापूर्ण वातावरण. अगदी दोन्ही टीम तितक्याच मजबूत परिस्थितीमध्ये पाहतोय. ह्या बॉलवरती बरंचसं भविष्य दोन्ही टीमचं आधारित आहे. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. फुलर लेनचा खरं म्हणायला गेलं तर बॉल होता विकी. याच्यासाठी सेट होण्याची गरज नव्हती. परंतु इथे मोठा फटका तुमच्या बॅटमधून अपेक्षित होता आणि तो आला नाहीये. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 30 बॉल आणि 46 धावा संख्येची गरज आहे. ते आपण सेकंड इनिंगमध्ये जरूर ऐकूया. डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर तत्पूर्वी विनंती करेल या ठिकाणी वंजारपाडा टीम आणि त्याच्या विरोधात श्री 11 चांदाई टीम. चला श्री 11 चांदा आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा मनोहर घुड यांनी पुरस्कृत केलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी वंजारपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती असेल या ठिकाणी श्री 11 चांदाई टीम आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा. सेकंड इनिंगला जर सुरुवात झाली आणि जर चांदाई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल तर वंजारपाडा टीमला या ठिकाणी टॉस बिन देण्यात येईल.
नेमकेच 2 बॉल त्यांच्या पराभवाचे कारण ठरलेत. चला बॅटर मैदानात पाठवा आणि हॅलो हॅलो माईक चेक. बॅट्समन पाठवा. हॅलो हॅलो श्री 11 चांदाई टीम. बॉल पडण्याच्या अगोदर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हवे त्याची नोंद घ्या. आपण नसेल तर मात्र इथे जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा टीमला टॉस विन घोषित केलं जाईल आणि आयोजकांचा काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि 46चं टार्गेट चेस करत असताना भिसेगाव संघाची आपण सलामीची जोडी पाहतोय. मिथुन आणि भूषण आणि नवनाथ वाघमारेच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय माणगाव संघाकडून. 5 ओव्हरमध्ये 45 धावा जमा केल्या. कैलास घारे आणि निलेश यांचा चांगला खेळ आपण पाहिला पहिल्या 17मध्ये आणि 46चं टार्गेट ठेवण्यात आलंय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर कोंदिवडे एंडकडून पहिलं षटक घेऊन येतोय. नवनाथ एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्यासमोर तितकाच कसलेला बॅटर मिथून आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच वेगवान बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि डॉट बॉलची समाप्ती पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. 5 ओव्हरमध्ये 46चा टार्गेट आहे. 9.20च्या स्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. तो फलंदाजी करणाऱ्या भिसेगाव संघाला स्ट्राईकवरती आपण भूषणला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण मिथुनला पाहतोय. फिल्डिंग जर पाहिली तर लॉंग ऑफला एक खेळाडू पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर रिझनमध्ये बाउंड्री लाईनला चिटकून आपल्याला पाहायला मिळतोय. अपील पाहायला मिळाली. जोरदार अशी अपील कैलास घारे यांच्याकडून पाहायला मिळाली. येस कॅमेरामॅन जरा कॅमेरा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये घ्या. अगदी आयोजकांचे पहिल्या रजनीपासून काही जे नियम आहेत ते नियम तुमच्यापर्यंत लागू केले गेले आहेत. अर्थातच सातत्यपूर्ण अनाऊन्समेंट केली होती. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट मॅचसाठी जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा टीम उपस्थित झाले परंतु श्री 11 चांदई टीम या ठिकाणी उपस्थित राहिली नाही आहे. त्यामुळे सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडून झालेला आहे आणि आयोजकांच्या वतीने या ठिकाणी जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा टीमला टॉस विन घोषित करण्यात आलेला आहे आणि आयोजकांच्या वतीने जो काही निर्णय असेल तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला.
भूषणच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मधून अगदी बॉलला काढलं डीपमध्ये. पहिला चौकार आला. धावांचा पाठलाग करत असताना बॅटर भूषणचं खातं उघडलं जाते. फलंदाजी करणाऱ्या भिसेगाव संघाचं खातं उघडलं जाते. 42 धावांची गरज असेल. नवनाथ वाघमारेच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय. एक चांगला बॉलर आहे नवनाथ. वेगवान गोलंदाजी ही त्याची ओळख आहे. वेगवान चेंडू तो नेहमीच हाताळत असतो. फुलटॉस बॉल ताकदीचा वापर केलाय. समोरच्या रिजन मध्ये खेळले. ऑन ड्राईव्हचा दर्जेदार फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला आपल्याला पाहायला मिळालं. विकी हा क्षेत्ररक्षक होता काऊ कॉर्नर मध्ये. लॉंग ऑन पर्यंत अगदी धावत गेला आणि त्यानं 2 धावा वाचवण्याचं काम केलं. चांगला स्ट्रोक होता आणि या 2 धावांच्या मदतीनं 6 धावांचा पाठलाग करत असताना भिसेगाव संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू असताना चांगली बॅटिंग आता करतोय भूषण. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांदई संघ या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी मान्य देखील केलंय की टॉस झालेला आहे. हे देखील त्यांनी मान्य केलंय आणि त्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवली आहे. एक शिस्तबद्ध स्पर्धा, दोस्ती ग्रुप यांचं दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल यावेळी जरूर पाहायला मिळतोय. दरम्यान आदरणीय रुपेशजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. रुपेशजी क्षीरसागर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग नवनाथ वाघमारेची आपल्याला पाहायला मिळाली. 2 वेळा अपील केलं गेलं पहिल्याच ओव्हरमध्ये. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना बॅटर बॉलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट ज्या वेळेला पिचवरती घर्षण होते त्यावेळेला एक आवाज निर्माण होतो आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की एज लागली की काय, परंतु रिफ्लेक्शन नसतं, डेव्हिएशन नसतं. त्यामुळे बरेचसे पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ असतात आणि चांगला निर्णय आमच्या दोन्ही क्वालिफाईड अंपायरचा पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलंय. फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. या अगोदर 9.20च्या आस्किंग रेटनं या 46 धावा जमा करायच्या होत्या. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 40 धावा जमा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा आल्या पाहिजेत. हरी या दुसऱ्या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे. खांडपे विलेज एंडकडून तो गोलंदाजीला सज्ज होतोय. दोस्ती ग्रुप यांचं एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं गेली कित्येक वर्ष नाईट स्पर्धेचं आयोजन दोस्ती ग्रुपच्या वतीनं करण्यात येत आहे. आदरणीय सुधाभाऊ घारे आणि आदरणीय जगदीशजी देशमुख यांच्या नावाची ही स्पर्धा A1 जोडी चषक, आणि या स्पर्धेचा उल्लेख नेहमीच आम्ही सातत्यानं बऱ्याच ठिकाणी समालोचन करत असताना करत असतो. एक शिस्तबद्ध स्पर्धा, वेळेचं अगदी नियोजन इथे असतं आणि एक चांगला नियम देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एखादा कॅप्टन जर टॉसला दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित नसेल तर त्याच्या अपोनंट कॅप्टनला हा टॉस विन दिला जातोय. एक चांगला नियम या स्पर्धेमध्ये यशस्वीपणे राबवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरमध्ये 40 पाहिजेत. 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत. हरीच्या हातामध्ये षटक दिलंय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूषण 6 वरती खेळतोय. मिथून नॉन स्ट्राईक एंडवरती मगापासून प्रतीक्षा करत होता, तो आता स्ट्राईकवरती आलाय. टॅप केलंय बॅकवर्डवरून. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. थोडासा लेझी थ्रो आणि 1 धाव कंप्लीट केली आहे. बॅट्समनच्या बॉल ब्रश झाला आणि पाठीमागे गेला, त्यामुळे दुसऱ्या बॅट्समननं धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भूषणनं नाही म्हटलं आणि नकारार्थी कॉल त्या ठिकाणी दिला. 1च धाव मिळते. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॉलिंग आपण पाहतोय मानगाव टीमची. कैलास घारे या टीमचे एक सिनियर खेळाडू आहेत. चांगल्या पद्धतीनं सगळ्या खेळाडूंना ते लीड करतायत आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. परंतु आता भिसेगाव संघाच्या फलंदाजांना देखील हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. वेगवान चेंडू, तेज तरार बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अपील पाहायला मिळाली. काय दर्जेदार गोलंदाजी होती. खोलवर टप्प्याचे बॉल हाताळले जात आहेत. बॅट्समनला मोठे फटके मारू दिले जात नाही आहेत
आणि एक प्रेशर, दबाव, दडपण बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आदरणीय भगवानजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. खरं तर त्या ठिकाणी विकेट किपर देखील बीड झाले. पूर्णपणे बॅट्समनला हात खोलण्याची संधी दिली जात नाही आहे. 9 चेंडूंमध्ये 6 डॉट बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. हरी देखील चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला मोमेंटम मिळवला तो नवनाथ वाघमारेनं. आता हरी देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 21 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. धावा आणि चेंडू यामधलं अंतर आता वाढत चाललंय आणि हे अंतर कमी करण्यासाठी भिसेगाव संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील. पाठीमागच्या बाजूला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आउटफील्ड, परंतु विकेट आहे त्या ठिकाणी. LBW स्वरूपामध्ये बॅट्समन आउट होतोय आणि पहिला धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या भिसेगाव संघाला. थँक्यू. मोठी विकेट गेली आहे. बॅट्समन बाद झालाय. भूषण, ज्याच्या बॅटमधून आपण 6 धावांचं योगदान पाहिलं, तो बाद झाला. 10 चेंडू आत्तापर्यंत झालेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणाऱ्या भिसेगाव संघाच्या एक बॅट्समन त्यांचा आऊट झालाय. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची गरज आहे. भिसेगाव संघाकडून नेहमी मोठे फटके मारण्यामध्ये ज्याची ओळख आहे असा सलमान आता खेळपट्टीवरती दाखल होतोय. सलमानला चांगली बॅटिंग करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग होती आहे. हरीची वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. हरीला पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. बॅट्समनवरती डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट केलं होतं आणि तदनंतर विकेट मिळवली हरीनं. फटका हवेत, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक नाही आहे. पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करण्यासाठी आले होते आणि 3 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. पुरेसा अवधी होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. लँड झाल्यानंतर क्षेत्ररक्षकांना बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी बॉलला अडवलं आणि दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 10 धावा धावफलकावरती. मिथून जो सलामीला आलेला बॅटर आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. मोठे फटके मारावे लागतील. 36 धावांची गरज आहे. 19 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. यावेळेला फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती घेतलं, भिरकावलं. हुकचा फटका पाहायला मिळाला पाठीमागच्या रिझनमध्ये आणि 4 धावा या चेंडूवरती आल्यात. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. वेस्ट हाईटचा बिमर चेक करण्यासाठी हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. बॅटिंग टीमच्या वतीनं हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी, यूट्यूब वाहिनी 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या स्पर्धेला कव्हर करते. भानुदासजी रुटे आणि टिंकू लोभी यांचं हे यूट्यूब चॅनल आहे. भानुदास रुटे आज मेन ऑपरेटर, टेक्निकल हेड म्हणून या संपूर्ण टीमला लीड करत आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. जय पवार सर महाराष्ट्रामधील एक नामवंत पंच या ठिकाणी आहेत. फेअर डिलिव्हरी आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती मिथूनच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. जेव्हा फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती बॅटिंग करणाऱ्या भिसेगाव संघाला, तो चौकार पाहायला मिळाला. 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे.
11 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. या मैदानावरती बऱ्याच वेळेला रनचेस आपण पाहिलेला आहे. बॅटरला पोषक असलेलं वातावरण आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. बाउंड्री लाईन देखील थोडीशी शॉर्ट आहे. मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना नेहमीच या ठिकाणी एक फेअर असं वातावरण असतं आणि आता या 32 धावा चेस करण्यासाठी सूरज थोडी मॅच आपण थांबूयात, कारण अगदी दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आणि या नाईटच्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच A1 जोडीतला प्रमुख आदराचं स्थान अर्थातच आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांचं मंचाच्या दिशेने आगमन होतंय. मी विनंती करेल की भाऊंना विनंती की गाडी ही मात्र आपली मैदानात येऊ द्या. यस, थँक्यू डीजे, थँक्यू. दरम्यान आपण पाहतो A1 जोडी चषकाची ही खरी खासियत अर्थातच या A1 जोडी चषकातलं आदराचं स्थान आदरणीय सुधाकर भाऊ गारे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भावी आमदार या ठिकाणी एंट्री करताना दिसून येतात आणि त्याच समेत आपण पाहतो A1 जोडी चषकामधलं दुसरं आदराचं स्थान अर्थातच जगदीशभाई देशमुख आणि त्याच समेत इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय अशोक शेठ बोपतराव, आदरणीय दीपकजी श्रीखंडे या मान्यवरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होतं. विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे अर्थातच या कर्जत कालापूरचं जनतेचं प्रेम आणि त्या जनतेच्या प्रेमा खातीर दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा A1 जोडी चषक अर्थातच सुधाकर भाऊ गारे यांचा या मैदानावरती प्रवेश आणि तदनंतर आपण पाहतोय जगदीशभाई देशमुख यांचा सुद्धा त्यांच्या समवेत प्रवेश पाहायला मिळतोय. इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय अगदी या वासरे कोंडा परिसरातील मानगाव टीम आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ते मात्र भिसेगाव टीम. टार्गेट मात्र सेट केलं गेलं होतं 46 धाव संख्येचं ते भिसेगाव टीमसाठी आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी मानगाव टीम एक चांगली बॉलिंग अटॅक सध्या मैदानात प्रस्तावित करताना दिसून येते. ऑफिशियलला विनंती असेल आपण मॅचला त्वरित सुरुवात करा. लावतोय का?
फटाक्यांची आतिषबाजी, अगदी रॉयल दमदार एंट्री ज्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थातच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांचं या मंचावरती आगमन. एक नवचैतन्य दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा. आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि आदरणीय जगदीश भाऊ दादा देशमुख A1 जोडी चषक 2025 यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा विचार करायला गेलं तर पर्व तिसरं आहे आणि भाऊंच्या समेत आपण बरीचशी चर्चा या मंचावरती करणार आहोत. अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज, त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पर्व पहिल्यातून ज्या चुका झाल्या त्या दुसऱ्या पर्वात सुधारल्या, दुसऱ्या पर्वातून ज्या काही कमतरता, ज्या त्रुटी पाहायला मिळाल्या त्या तिसऱ्या पर्वात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच या ठिकाणी या स्पर्धेच्या प्लेअर ऑफ टुर्नामेंटसाठी मात्र एक आकर्षक बाईक या ठिकाणी पाहायला मिळते आहे. खरं म्हणायला गेलं तर भाऊ मॅचला सुरुवात झाली आणि बॅटिंग होती त्यावेळी मानगाव टीमची, परंतु कैलास गारेंच्या बॅटमधून अद्यापपर्यंत 4 चौकार आम्हाला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. फार चांगली बॅटिंग लाईन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता सध्या मैदानात आहेत, मला वाटते बहुतांशी गोलंदाजीवरती स्वार झालेत. मॅचला एकीकडे सुरुवात होईल. मॅच ऑन होईल सर, चालू करा आपण. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अठरा बॉलमध्ये 32, 10.67च्या ॲव्हरेजनं या धावा जमा करायच्या आहेत त्या भिसेगाव संघाला. सलमान स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मिथुनला पाहतोय. या 2 फलंदाजांकडून फार अपेक्षा असतील आणि तिसरं षटक स्वतःच्या कोट्यातलं हे दुसरं आणि संघाच्या कोट्यातलं तिसरं षटक घेऊन आला आहे तो गोलंदाज नवनाथ वाघमारे. नवनाथनं पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नव्हती पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानं प्रेशर बनवण्याचं काम केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये आणि तो नवनाथ स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आला आहे. 18 बॉलमध्ये 32. दोन्ही टीम अजूनही मॅचमध्ये 50-50 समप्रमाणामध्ये आहेत. बॅलन्स सिच्युएशनमध्ये ही मॅच आहे आणि कोणीही जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाही. इथून पुढे मोठे फटके जर आले, धावा आणि चेंडू यामधलं अंतर कमी झालं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळेल आणि विकेट मिळाल्या, कमी धावसंख्येचं षटक आलं तर बॉलिंग करणारी टीम निश्चित रूपानं भिसेगाव टीमवरती प्रेशर बनवेल. 18 आणि 32चं समीकरण आहे. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये शरीरावरती चेंडू आदळला, ब्रश झाला, 1च धाव मिळाली. 15 धावा धावफलकावरती लागलेत. 15 धावा अजूनही येणाऱ्या 17 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. फिल्डिंग जर आपण पाहिली, डीप कव्हरला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे, मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि स्क्वेअर लेगमध्ये बाउंड्री लाईनला चिटकून अगदी 5 खेळाडू उभे केलेत आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट आहे, फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 17 बॉलमध्ये 31 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये सुरू आहे. नवनाथ गोलंदाजी करते ओव्हर द विकेटनं. कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाहीये, बदल आली त्या वापरला जात नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. दरम्यान मंचाच्या ठिकाणी ज्यांचं आगमन होते आदरणीय उत्तमजी देशमुख आणि आदरणीय प्रमोददादा देशमुख उर्फ बाहुड्या. खरं म्हणायला गेलं तर प्रमोददादा देशमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जी स्टार टेनिस वर्ल्डची वाहिनी आपण पाहतोय ती पुरस्कृत केली गेली आहे. प्रमोददादा देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर आपण पाहतोय प्रवीणदादा देशमुख मंचावरती दाखल झालेत. अगदी जर तुम्ही पाहायला गेला तर कर्जत पंचायत समिती माजी सदस्य दीपकदादा श्रीखंड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहायला गेलं ज्यांची कर्जत तालुक्यात एक फार मोठी ओळख आहे. खरं म्हणायला गेलं तर राष्ट्रवादीची विविध पदे त्यांनी भूषवली, परंतु कुस्तीचा आखाडा ज्यांच्या माध्यमातून कडावच्या नगरीत रंगला जातो ते अशोक शेठ भोपतराव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूयात. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. एक चौकार पाहायला मिळाला. मच निडेड बाउंड्री बॅटर मिथुनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मिथुनच्या बॅटमधून आत्तापर्यंत 2 चौकार आलेत. वैयक्तिक 9 वरती तो खेळतो आहे आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने एक गोष्ट लक्षात घ्यायची की वेळेची पाबंदी आपल्याला देण्यात आली आहे. त्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला ही इनिंग कंप्लीट करायची, कारण खूप शिस्तबद्ध स्पर्धा आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. या 4 धावांनी समीकरणामध्ये बदल होतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेत. 27 धावांची गरज आहे.
वेगवान चेंडू, कैलास घारे त्या ठिकाणी बीट झालेत. अगदी वेगात गोलंदाजी केली जाते. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येते. 20 धाबा धावफलकावरती. 26 धाबांची गरज आहे. येणारे 14 चेंडू आणि 26 धाबांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. मानगाव टीमचं कौतुक करावं लागेल, कारण वेगवान गोलंदाजी हे त्यांचं शस्त्र राहिलंय. नवनाथ वाघमारे आणि हरी या दोन गोलंदाजांनी पूर्णपणे बॅटरला वेगाच्या जोरावरती बीट केल्या. हवेत खेळण्याचा प्रयत्न, झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. सलमान, एक मोठा बॅटर आउट होतोय. दर्शन मैदानामध्ये दाखल झालाय. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा आल्या पाहिजेत. बॅटिंग करणाऱ्या भिसेगाव टीमला ही मॅच जिंकायची असेल तर 12च्या अस्किंग रेटनं या धाबांचा पाठलाग करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा घेतल्या पाहिजेत. परंतु काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे नवनाथ आणि हरीची. वेगवान बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. गोटी नेम टिपता आला नाहीये. बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग फार चांगलं होतं. 2 बॅटरमध्ये चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि सिंगलला थोडी चुकी होते, तोच डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावांच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 7.33च्या ॲव्हरेजनं 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॅट्समन आउट झालेत बॅटिंग करणाऱ्या भेसेगाव संघाचे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. गीत आदरणीय सुधाभाऊ घारे आणि आदरणीय जगदीशजी देशमुख यांच्यावरती आधारलेलं हे गीत दोस्ती ग्रुपचं आयोजन असलेलं A1 जोडी चषकाचं हे गीत आपण वाजवलं. अखूट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. पंच 1 बाउन्सची तंबी त्या ठिकाणी देत असताना 12 चेंडू आणि 24 धाबांची गरज होती. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि 24 धाबांची गरज आहे. हे षटक फार निर्णायक असेल. या ओव्हरमध्ये 1-2 षटकार जर आले, 1-2 चौकार जर आले तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅचमध्ये परत येण्याची संधी मिळेल. अन्यथा जर अशीच गोलंदाजी सुरू राहिली तर माणगाव टीमचं वर्चस्व मॅचमध्ये पाहायला मिळेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला एज लागली आहे. कैलासनं कॅरी केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि हा तिसरा धक्का बसतो आहे तो बॅटिंग करणाऱ्या भिसेगाव संघाला.
बाजूनं काय दर्जेदार गोलंदाजी होतीये मानगाव टीमकडून. चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरून उसळी घेत बाहेर निघणारा बॉल. आणि मानगाव संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो निलेश भद्रिके. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. 3 चेंडू त्यानं लगातार डॉट टाकलेत. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आदरणीय संजयजी तेर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आदरणीय संजयजी तेर आणि त्याच समेत आदरणीय कल्पेजी टाणगे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोकादायक ठरली असती. हेलिकॉप्टरचा फटका पाहायला मिळाला. चेंडू घरंगळत गेला लॉंग ऑनला. एवन जोडी चषकाचा जो फ्लेक्स आहे त्याच्या समोर बॉलला फील्ड केलं गेलं आणि थ्रो व्यवस्थित आला नाही आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 24. 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. मानगाव टीमचं वैशिष्ट्य राहिलं की या इनिंगमध्ये एकही षटकार मारू दिला नाही आहे भेसेगाव टीमच्या बॅट्समनला आणि त्याचाच परिणाम की या मॅचमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये चांगला मोमेंटम शिफ्ट करताना ते पाहायला मिळत आहेत उर्ध विकेटनं. यावेळेला मोठा फटका आलाय परंतु चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डिस्टन्स कव्हर करू देत नाहीये आणि चौथा मोठा फलंदाज बाद होतोय भिसेगाव संघाचा. अक्षय विकेट मिळाली. निलेश भद्रिके जो एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, यावर यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याला 2 विकेट मिळत आहेत. 7 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे भिसेगाव टीमला. शेवटचा बॉल समोर खेळले, थोडासा पंच केला होता बॉल, क्षेत्ररक्षक आहे, 1च धाव मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 21 धावांची. 6 चेंडू 21 धावा. अगदी सुरुवातीला वाटलं होतं की 9च्या अस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करणारी भिसेगाव टीम सहज सामना जिंकेल, कॅल्क्युलेट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. नवनाथ वाघमारेनं 2 षटकं हाताळली, त्यानं जबरदस्त गोलंदाजी केली, 1 विकेट त्याला मिळाली. हरीनं चांगली गोलंदाजी केली, त्याला 1 विकेट मिळाली आणि 4थ्या ओव्हरमध्ये निलेश भद्रिकेला 2 विकेट मिळाल्या. 4 ओव्हर नंतर 25 धावा आणि 4 बॅट्समन आउट केलेत. 6 बॉलमध्ये 21ची गरज आहे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय रामकृष्ण यादव, त्याच समेत सुप्रसिद्ध गायक सुमित जाधव, त्याच समेत जगदीशजी पालकर आणि त्याच समेत जगदीशजी पाटारे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. या सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक चांगली स्पर्धा A1 जोडी चषक 2025 स्पर्धेचं हे 3रं पर्व आहे. आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि आदरणीय जगदीशजी देशमुख यांच्या नावानं सातत्यानं गेली 3 वर्ष दोस्ती ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात येत आहे आणि एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून नेहमीच या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. पहिला सामना आपण पाहतोय. भिसेगाव टीमला आता या 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 मोठे फटके आले, सिंगल डबल्स आल्या तर ही मॅच बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते, परंतु दुसऱ्या बाजूनं जर चांगली गोलंदाजी जे आधीच्या गोलंदाजांना तिकट मारा केलाय तशी गोलंदाजी जर होत राहिली तर सहज सामन्यावरती मानगाव संघ नाव आपलं कोरेल. येस, दरम्यान या स्पर्धेसाठी खरं म्हणायला गेलं तर दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य स्पर्धा A1 जोडी चषकासाठी या वर्षाच्या प्लेअर ऑफ टुर्नामेंटसाठी जे अट्रॅक्टिव्ह बाईक देण्यात आलेली आहे ते आदरणीय संतोषजी निलदे सरांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचाकडे या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार येत आहे. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत.
दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन सेफ आहे की आऊट हे मात्र चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मनपूर्वक स्वागत करूया. व्यासपीठावरती आदरणीय सुधाभाऊ घारे, आदरणीय जगदीशजी देशमुख आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येनं मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्णय अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. बॅट्समन OUT आउट. विकेट मिळाली. रनआउट स्वरूपामध्ये एक बॅट्समन आउट होतो. 6 चेंडू 21 ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेतली. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गेली. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 4 धावा आल्या पाहिजेत. फटाक्यांची आतिषबाजी, या आतिषबाजीमध्ये सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सागर बॅटिंगसाठी आलाय. सागरला हिरो होण्याची आता संधी आहे. जर 5 बॉलवरती मोठे फटके त्याच्या बॅटमधून जर आले तर निश्चित रूपानं तो या मॅचचा हिरो ठरेल. परंतु दुसऱ्या बाजूनं 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत ते गोलंदाज शुभमला. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. कमी गतीनं टाकलेला बॉल. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 4 चेंडू 20 धावा. 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे भिसेगाव संघाला. 1 चांगल्या चेंडूची गरज आहे गोलंदाजी करणाऱ्या माणगाव संघाला. मॅचमध्ये माणगाव टीम थोडीशी जड परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. एक चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. एक चांगला चेंडू जर डिलिव्हर केला तर मग मॅच मात्र माणगाव संघाच्या पारड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढले. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली होतीये. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. माणगाव टीम A1 जोडीचा एक महत्त्वाचा घटक. या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे बाबू घारे देखील या माणगाव संघामध्ये खेळत आहेत. त्यांचं देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता चांगलं लीड करतायत. आणि कैलास घारे बॅटिंग करत असताना 18 धावा, निलेश यांनी देखील बॅटिंग करत असताना 18 धावा जमा केल्या. 46चं टार्गेट सेट केलं आणि आता मात्र चांगली बॉलिंग बीट केलंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 19 धावांची. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे रवींद्र काका घारे यांचं आगमन होत आहे. विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती अगदी कटाक्षाने या स्पर्धेकडे त्यांची नजर आहे. बारीक सारीक गोष्टी ज्या मात्र कुठे राहतात की काय हा प्रश्न त्यांच्या डोक्यात नेहमी असतो आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा. रवींद्र काका घारे उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चांगली बॉलिंग समोर खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक लांबून आलाय. 1च धाव मिळते. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. दर्जेदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आज पाहायला मिळाली. भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली माणगाव टीमची. एकही षटकार मारू दिला नाहीये तो माणगाव टीमच्या गोलंदाजांनी आणि त्याचाच परिणाम की ते हे मॅचमध्ये एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतात. अगदी